भारतामध्ये 15 लाख बालविवाह दरवर्षी होतात. त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होणार फक्त 800 किंवा 1000. तुम्हाला असं का हाच वाटलं विषय की का निवडावासा वाटला? हा विषय निवडावा? याचं कारण असं की मी स्वतः एखाद्या मुलीचा बालविवाह झाल्यानंतर पुढचं तिचं आयुष्य किती वाईट पद्धतीने जातं हे मी बघितलंय. काही मुलींचे पालक आहेत जी आर्थिक परिस्थितीमुळे मुलींचं लग्न करतात. पालकांचा जो पुरुष प्रधान संस्कृतीतून आपण सगळे आलेलो आहोत त्याचा पण तो भाग आहे ना, की मुलीला काय करायचं, संसारच करायचा ना. मुलाचं का नाही लवकर लग्न करत, मुलाचं का नाही 10व्या वर्षी लग्न करत? कारण मुलगा हा ओझं वाटत नाही ना. मुलगी हे पालकांना ओझं वाटतं आणि नुसतं ओझं वाटत नाही तर पालकांना असं वाटतं की हिचा जन्म फक्त लग्न संसार करण्यासाठी झाला आहे. सगळ्यात वाईट हे आहे पालकांचा दृष्टिकोन, की मुलीचा जन्म हा संसार करण्यासाठी झालेला आहे. मुलीचा जन्म मुलांना जन्म घालायचा, त्यामुळे तिला काहीतरी लग्न करायचं, मग उद्या काय करायचं ना आज काय करायचं, मग कमी वयात लग्न कधी हुंडा द्यावा लागत नाही. नमस्कार, मी नीलम. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला समाज विज्ञान, शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जरी प्रगतशील होत असेल, झपाट्याने पुढे जात असेल, तरी समाजात काही अशा रूढी परंपरा आहेत ज्याच्यामुळे समाजातील अनेक घटकांवर त्याचा परिणाम होतो. त्याच्यामधली गंभीर समस्या म्हणजे बालविवाह. बालविवाह ही एक अशी गंभीर समस्या आहे ज्याच्यामुळे आज स्त्रियांची हेळसांड होतीये. बालविवाह या समस्येवरती शिक्षण तज्ञ आणि विविध सामाजिक विषयाचे अभ्यासक हेरंब कुलकर्णी सर आज आपल्या सोबत आहेत. त्यांनी बालविवाह हे एक पुस्तक लिहिले. त्यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये जवळून बालविवाह होताना परिस्थिती पाहिली आहे. त्यांच्या अभ्यासातून त्यांनी बालविवाह हे पुस्तक लिहिले. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की त्यांचा अनुभव कसा होता, त्यांना याच्यामध्ये बालविवाह याच्यामध्ये काय काय समस्या आल्या, काय काय अनुभव आले, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. बालविवाह ही प्रथा शतकानुशतकं चालत आलेली आहे. याच्याबद्दल तुम्ही विविध राज्यात जाऊन त्याचा अभ्यास केलात, ते जवळून तुम्ही पाहिलं की कसे बालविवाह होतात, काय काय समस्या येतात, तर याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल सर? तुमचा अनुभव कसा होता एकंदरीत? अनेकांना असं वाटतं की बालविवाह हा मागच्या शतकातला विषय आहे आणि आपण कुठेतरी बघितलेलं असतं की लहान मुलींचे लग्न वगैरे मागच्या शतकात लागायचे. पण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की बालविवाह आजही होतात, ते मोठ्या प्रमाणावर होतात आणि ते संपूर्ण जगामध्ये होतात. म्हणजे सगळ्या जगाची एक आकडेवारी जर बघितली तर साधारणपणे 65 कोटी मुलींचे बालविवाह झालेले आहेत सध्याच्या काळामध्ये. त्यातल्या 22 कोटी मुली ह्या फक्त भारतामध्ये आहेत आणि त्याच्यातही 10 कोटी मुली अशा आहेत की ज्या मुलींचं वय हे 15 पेक्षा कमी आहे. आजही भारतात दरवर्षी 15 लाखापेक्षा जास्त बालविवाह होतात. बालविवाह याचा अर्थ 18 वर्षाच्या कमी झालेले लग्न. बरोबर. आजही भारताचं प्रमाण 23% आहे आणि महाराष्ट्राचं प्रमाण हे 22% आहे. पण दुर्दैवाने समाजाला असं वाटतं की बालविवाह होतच नाहीत, समाजामधला जो विचार करणारा वर्ग आहे. आणि म्हणून मग मला असं वाटलं की हा प्रश्न आपण मांडला पाहिजे, आकडेवारीनं पुढे आणलं पाहिजे, वास्तव समोर आणलं पाहिजे. आणि म्हणून मग मी महाराष्ट्रातल्या, विदर्भ, मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये फिरलो. राजस्थानमध्ये सर्वात जास्त बालविवाह होतात असं मानलं जातं, त्यामुळे राजस्थानमध्ये गेलो, बिहारमध्ये गेलो, तेलंगणामध्ये गेलो आणि आकडेवारीच्या दृष्टीनं अनेक रिपोर्ट अभ्यासले. आणि मग आकडेवारी, रिपोर्ट, अभ्यास, कायदा आणि प्रत्यक्ष जमिनी हकीकत या सगळ्याचं एकत्रीकरण करून मराठीमध्ये बालविवाहावर फार असं लिखाण झालेलं नाही स्वतंत्र पुस्तक रूपाने, म्हणून पुस्तक रूपानं हे सारं मांडलं आणि लोकांपुढे आणलं. हेतू हा की एक विचारी वर्गामध्ये याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि या प्रश्नाचं गांभीर्य किंवा दाहकता तपशिलातून पोहोचली पाहिजे, म्हणून हे पुस्तक मी मांडलं. आणि सर, मी असं विचारू इच्छिते सुरुवातीलाच की तुम्हाला बालविवाह याच समस्येवरती असं का वाटलं की याच विषयावरती तुम्ही राज्यात फिरलं पाहिजे किंवा जनजागृती केली पाहिजे? तुम्हाला ते जवळून अनुभवता आलं आता यात तुम्ही जे महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये व्हिजिट केलीत आणि प्रश्न जवळून बघितले, तर तुम्हाला असं का हाच वाटलं विषय की का निवडावासा वाटला? हा विषय निवडावा? याचं कारण असं की मी स्वतः बालविवाहाच्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे आणि या बालविवाहानं मुलींच्या आयुष्याचं कसं वाटत होतं हे आता मी ज्या एकल महिलांमध्ये काम करतो आहे, विधवा महिला, परित्यक्ता महिला, तर त्याच्यातून मला त्या प्रश्नाची दाहकता जास्त तीव्रपणे जाणवते आहे की एखाद्या मुलीचा बालविवाह झाल्यानंतर पुढचं तिचं आयुष्य किती वाईट पद्धतीने जातं हे मी बघितलंय. आणि शिक्षण क्षेत्रात मी काम करत असल्यामुळं मुलींच्या शिक्षणाबाबतचा सगळ्यात मोठा अडथळा हा बालविवाह आहे. म्हणजे मुलींच्या गळतीचं महत्त्वाचं कारण हे बालविवाह आहे.
पण माझी खंत ही आहे की महाराष्ट्रातला जो काही एक विचारी वर्ग आहे, महाराष्ट्रातला जो राजकारणातला, समाजकारणातला किंवा एकूणच समाजमन ज्याला आपण म्हणू, त्याच्या दृष्टीने हा काही फार महत्त्वाचा प्रश्न नाही. आणि त्या प्रश्नाचं गांभीर्य विचारी वर्गाला कळावं म्हणून मी हे पुस्तक लिहिलं, की आजही लोकांना असं वाटतं काय ते बालविवाह होत होते पूर्वी हम्म. किंवा झालं लग्न समजा 16-17 वर्षी काय फरक पडतो, अशा टाईपचं एकूण मानसिकता असते. आपण जितकं भ्रूण हत्येबद्दल संवेदनशील आहोत, हुंड्याच्या प्रश्नाबाबत आपण जितके संवेदनशील आहोत, स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बाबतच्या बातम्या किंवा याच्याबाबत आपण सगळे संवेदनशील आहोत, तितके संवेदनशील समाज म्हणून आपण बालविवाहाच्या प्रश्नाबाबत नाही. किंबहुना बालविवाह हा प्रश्न महिलांच्या किंवा मुलींच्या आयुष्याचं कसं वाटोळं करतो, हे पोहोचलंच नाही समाजामध्ये ज्या प्रकारे पोहोचायला पाहिजे होतं. आणि म्हणून हा एक छोटा प्रयत्न आहे की हे सगळं एकत्रितपणे मांडावं, म्हणून मला या प्रश्नाकडे वळावं असं वाटलं. आपण बघत आलोय सर, एक जुनी परंपरा म्हणजे पेशवाकालीन जी होती पिढी, त्यावेळी बालविवाह खूप चालायचे. आज एआयचा जमाना आहे तरी पण बालविवाह होत आहेत. तर असा कोणता मुद्दा आहे की ज्याच्यामुळे बालविवाह करायला आजही मुलींना भाग पाडलं जातं? बरोबर आहे. बालविवाहाची जी कारणं आहेत, ती कारणं अनेक आहेत. म्हणजे एकच कारण नक्कीच नाही त्याला. म्हणजे गरिबी हे कारण त्याचं आहेच, की गरिबीमुळं पालकांना मुलींचं ओझं वाटतं आणि मुलींचं पालक लग्न करून टाकतात. हे तर अगदी समजण्यासारखं कारण आहे. पण त्याला अनेक पैलू आहेत. म्हणजे उदाहरणार्थ असं की परंपरेचा भाग आहे. अनेक जातींमध्ये मुलगी एकदा मुलीला मासिक पाळी आली किंवा मासिक पाळीनंतर ती मुलगी शहाणी झाली असं म्हटलं जातं आणि मग तिचं लग्नाचं योग्य वय समजून तिचं लग्न करून टाकलं जातं. हा एक भाग झाला. काही जातींच्याच परंपरा अशा आहेत की आमच्या जातीमध्ये बालविवाह करतात, असं एक प्रमाण आहे. पण हा एक गैरसमज आहे की फक्त आदिवासी, दलित, भटके यांच्यामध्येच बालविवाह आहेत. अगदी पुढारलेल्या ज्या तथाकथित जाती आहेत त्यातही मी बालविवाह बघितलेले आहेत. किंबहुना बालविवाह हा उत्तर भारतामध्ये तर अगदी सर्वच जातींमधला व्यवहार म्हटला तरी हरकत नाही अशी परिस्थिती आहे. शेतमजूर हा जो घटक आहे, तर त्या शेतमजूर घटकामध्ये बालविवाहाचं प्रमाण मोठं आहे. शहरी झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. त्याचं कारण असं की एक असुरक्षिततेची भावना असते, की आपण कामाला गेल्यानंतर आपल्या मोठ्या मुली ज्या घरी असतात, तर यांचं कसं होईल असं एक बालकांना भीती वाटते. स्थलांतरित मजुरांची संख्या महाराष्ट्रात खूप मोठी आहे. उदाहरणार्थ ऊसतोडी कामगार, वीटभट्टी मजूर, बांधकाम मजूर, दगडखाण मजूर किंवा आदिवासी भागातून नागरी भागात येणारं स्थलांतर, पारधी समूहाचं स्थलांतर. तर हा जो स्थलांतर करणारा वर्ग आहे, याला कामाच्या ठिकाणी मुलींना नेणं असुरक्षित वाटतं आणि त्यामुळे ते मुलींचं लग्न लवकर करून टाकतात. बऱ्याचदा 2 बहिणींचं लग्न करायचंय. मुलींमध्ये गॅप 1.5-2 वर्षाचा असतो. तर मग मोठ्या मुलीचं लग्न ठरलं, तर मग खर्च करून टाकायचा म्हणून मग मोठीबरोबर लहानीचं लग्न करून टाकलं जातं. अनेकदा व्यसनी बाप असला, तर मुली मिळत नाहीत आता लग्नाला. मग त्याची सुंदर मुलगी असली समजा, तर मग त्याला काहीतरी थोडेफार पैसे देऊन त्या मुलीचं लग्न करून घेणं, असाही प्रकार आहे. किंवा शिक्षणाच्या बाबत म्हणजे गळती होण्याचं जे कारण आहे शिक्षणात, म्हणजे ज्या मुलींनी शाळा सोडली, मग तू घरी राहून काय करणार आहे? त्यापेक्षा तुझं लग्न करून टाक. म्हणूनही मुलींचं लग्न पालक करून म्हणजे अशा मुलींचं लग्न करून टाकलं जातं. आणि आज कसं झालंय की या मधल्या काळामध्ये मुलींनी स्वतः लग्न करण्याचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे ज्याला पळून जाऊन लग्न मुली करतात असं प्रमाण वाढलंय. त्याचा तोटा असा झालाय या सगळ्या समस्येच्या बाबतीत, की समजा एखाद्या गल्लीतल्या एखाद्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं, तर मग ती आंतरजातीय विवाह केला, तर मग आपल्याला बट्टा लागेल. म्हणून मग तिच्या वर्गातल्या आणखी मुलींचे पालक पटकन त्या मुलींची सुद्धा लग्न करून टाकतात. हे फार भयानक आहे. आणि म्हणून स्वतःहून मुलींनी लग्न करण्याचं प्रमाण जसं वाढतंय ते स्वागतार्ह आहे. पण त्याचा फटका असा बसतोय, की त्याच्याबरोबरच्या इतर मुली आहेत, त्यांचे मात्र पालक लग्न करून टाकतात. अशी अनेकविध कारणं आहेत. आणि सगळ्यात वाईट हे आहे पालकांचा दृष्टिकोन, की मुलीचा जन्म हा संसार करण्यासाठीच झालेला आहे. मुलीचा जन्म मुलांना जन्म घालण्यासाठी. त्यामुळे तिला काहीतरी लग्न करायचंच आहे. मग उद्या काय करायचं आणि आज काय करायचं? मग कमी वयात लग्न केली की हुंडा द्यावा लागत नाही. मोठ्या मुलीला मग चॉईस येतो. मोठी मुलगी कदाचित म्हणते, की मला नाही लग्न करायचं. मला हा मुलगा आवडला नाही. लहान मुलीला काय कळतं? तुला याच्याशी लग्न करायचंय. मग ती ऐकते तुमचं. तर असं सुद्धा एक दडपशाहीचा भाग बालविवाहामध्ये आहे. आणि सर तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलात, ठीक आहे. तर कोणत्या वयोमानातील मुलींची लग्न म्हणजे पूर्वी तर पाळण्यात विवाह व्हायची, त्याच्यानंतरला थोडं 8-9 वर्षाच्या मुलींची लग्न व्हायला लागली. आत्ता काय राज्यामध्ये परिस्थिती आहे? आत्ता कुठल्या वयातील मुलींची लग्न होतात? म्हणजे वयोमानाचा काय बरोबर. साधारण इतर आहे? राज्यामध्ये अजूनही प्रमाण कमी आहे. म्हणजे वयाचं म्हणजे 12-13 वर्षाच्या मुलीची लग्न होतात. पण महाराष्ट्रामध्ये एक सुधारणा अशी आहे, की आता जे लग्न होतात ती 14 ते 16 अशा वयोगटात बहुतेक लग्न होतात. म्हणजे ती बालविवाहच आहेत. पण ते वय थोडं-थोडं पुढं सरकतंय. ही थोडीशी
स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि सरकार असं म्हणतंय की आता 21 वर्ष लग्नाचं वय करायचंय. तर मी त्याचं स्वागत करतो की किमान आज 18ची अट घातली म्हणून 15-16 पर्यंत आपण आलोय. तर 21ची अट घातली तर किमान 18-19 पर्यंत पुढे सरकेल लग्नाचं वय. त्यामुळं लग्नाचं वय वाढतं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचं लिंक पुन्हा शिक्षणाशी आहे. म्हणजे ज्या गावामध्ये मुली शिकतात, समजा आता 12वीत ज्युनियर कॉलेज गावोगाव निर्माण झाले, तर पालक 11वी-12वी पर्यंत मुलींना शिकवायला लागले आणि 16-17 वर्ष झालं की मग लग्न करायला लागले. म्हणजे गावामध्ये शिक्षणाची सुविधा असणं, मुलींनी शिक्षण घेणं आणि मग मुलगी शिकते तर कशाला लग्न करायचं, असा पण एक दृष्टिकोन आहे. पण मुलीने शाळा सोडली, मुलगी नापास झाली की तिचं लग्न करून टाकलं जातं. तर वयोगट जो आहे तो वयोगट सध्या 15 पर्यंत, 14-15 पर्यंत आला. अच्छा. आणि काही लोक म्हणजे काही काही मुलींचे पालक आहेत जी आर्थिक परिस्थितीमुळे मुलींचं लग्न करतात. तर आर्थिक परिस्थिती कितपत म्हणजे किती लोकांची अशी आहे ज्या आर्थिक परिस्थितीमुळे किती आई वडिलांना त्यांच्या मुलींची लग्न करावी लागते. ते प्रमाण खूपच मोठं आहे ना. म्हणजे दारिद्र्याच्या प्रश्नाशी हा प्रश्न जोडून बघावा लागेल. ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आजही स्थलांतरित मजूर हा एक गरीब भाग आहे, त्यामुळे त्यांच्या मुलींची लग्न होतात. झोपडपट्टीमधले गरीब लग्न करतात, ग्रामीण भागातले गरीब लग्न करतात. भटके विमुक्त जे आहेत, ते भटके विमुक्त जे पालावरचे गरीब आहेत, ते मोठ्या प्रमाणावर या मुलींची लग्न करतात. तर गरिबी आहे त्याचं कारण आहेच. पण गरिबीबरोबर मुलाचं नाही लग्न करत ना ते, मुलीचंच का करतात गरीब. तर गरिबीबरोबर पालकांचा जो पुरुषप्रधान संस्कृतीतून आपण सगळे आलेलो आहोत, त्याचा पण तो भाग आहे ना, की मुलीला काय करायचं, संसारच करायचा ना. मुलाचं का नाही लवकर लग्न करत, मुलाचं का नाही 10व्या वर्षी लग्न करत. कारण मुलगा हा ओझं वाटत नाही ना. मुलगी हे पालकांना ओझं वाटतं आणि नुसतं ओझं वाटत नाही, तर पालकांना असं वाटतं की हिचा जन्म फक्त लग्न संसार करण्यासाठी झालाय. हिच्या लग्नाला हुंडा द्यावा लागणार आहे, हिच्या लग्नाला आपल्याला खर्च करावा लागणार आहे. म्हणजे आपल्या ज्या लग्न प्रथा आहेत, आपल्या ज्या हुंडा प्रथा आहेत, आपल्याकडे स्त्रीला कमी लेखण्याचा जो भाग आहे, त्याच्याशी ते लिंक आहे. म्हणून गरिबी पुरतं ते आहेच, पण एकूणच पुरुषप्रधान व्यवस्थेचा पण तो भाग आहे. आपल्या राज्यात सरकारने अनेक कायदे कानून केलेले आहेत की बालविवाह रोखण्यासाठी. तर त्या कायदे कानूनचा काही उपयोग होतोय? कायदे खूप आहेत ना. म्हणजे आता 1961 साली आपण बंदीचा कायदा केला. तरी सुद्धा हुंड्यानं आत्महत्या केल्याचं उदाहरण आता पुण्यामध्ये मागच्या काही महिन्यामध्ये घडलं. तर प्रश्न कायद्याचा नाहीये, तर त्या कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा आहे. म्हणजे आज बालविवाहाचा कायदा खूप कडक आहे 2006चा, की 2 वर्ष तुम्हाला शिक्षा होईल आणि 1 लाखाचा दंड केला जाईल. आणि त्या लग्नाला उपस्थित असणारे सगळ्यांना शिक्षा केली जाईल. म्हणजे लग्नाच्या बैठकीला असणारे, वाजंत्री वाजवणारे, फोटोग्राफर, लग्न लावणारे भटजी, लग्नाला हजर असणारे, या सगळ्यांना शिक्षा आहे त्या कायद्यामध्ये. म्हणजे इतका कठोर आणि इतका चांगला कायदा दुसरा नाही. पण काय परिस्थिती असते कायद्याची? 2011 साली फक्त काहीतरी 119 का काहीतरी गुन्हे भारतभर नोंदवले गेले. 2020 साली फक्त 800 गुन्हे नोंदवले गेले. 2021 साली काहीतरी 1000 गुन्हे नोंदवले गेले. आणि शिक्षा होण्याचं प्रमाण काय? तर 2021 साली काहीतरी 14 का 12 गुन्ह्यांना फक्त शिक्षा झाली. 2022 साली काहीतरी 6 का 8 गुन्ह्यांमध्ये फक्त शिक्षा झाली. म्हणजे ज्या भारतामध्ये 15 लाख बालविवाह दरवर्षी होतात, त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होणार फक्त 800 किंवा 1000 आणि त्याच्यामध्ये शिक्षा होणार 10 किंवा 12. काय प्रकार आहे? आणि म्हणून सर्वात चांगला कायदा, पण सर्वात कमी वापरलेला आणि अत्यंत कमजोर असलेला कायदा, असं याचं वर्णन करावं लागेल. मी राजस्थानमध्ये या निमित्ताने गेलो, तर राजस्थानमध्ये सुद्धा मी हाच प्रश्न विचारला की गुन्हे दाखल व्हायचं प्रमाण काय. जर राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त बालविवाह होतात, तर अत्यंत कमी प्रमाण आहे. म्हणजे पश्चिम बंगालचा मी अभ्यास केला, पश्चिम बंगालमध्ये 41% मुलींचे बालविवाह होतात. मी आसामचा अभ्यास केला, 31% मुलींचे बालविवाह होतात. महाराष्ट्रामध्ये 22% मुलींचे बालविवाह होतात. गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण काय? अत्यंत कमी. आसाममध्ये तीच परिस्थिती आहे, बिहारमध्ये, बंगालमध्ये तीच कारण तक्रारीच येत नाहीत. म्हणजे बालविवाह होतात, पण बालविवाहाची तक्रारच येत नाही ना. गावात पोलीस पाटील तक्रार करत नाही किंवा गावातले लोक तक्रार करत नाही. एकमेकाच्या भांडणामधून ज्या तक्रारी जातात तेवढेच फक्त जातात, की यांचं आणि आमचं भांडण आहे ना, मग ते मुलीचं बालविवाह करतात म्हणून मी तक्रार करायची, एवढेच तक्रारी जातात फक्त. मुली स्वतःहून तक्रार करत नाहीत, किंबहुना शिक्षक तक्रार करत नाही. शाळांनी या तक्रारी केल्या पाहिजेत, की ही मुलगी येत नाही शाळेत, हिच्या लग्नाचं काय. आणि समाजात खालून तक्रारी येत नसल्यामुळं पोलीस प्रशासन किंवा इतर प्रशासन म्हणतं आमच्याकडे तक्रारीच आल्या नाही. ऍक्च्युअली त्यांचं पण काम आहे ते शोध घेण्याचं, तेही शोध घेत नाही, तक्रारी येत नाही. लोक असं म्हणतात की कशाला कोणाचा वाईटपणा घ्यायचा, आणि त्याच्यामुळं लोक पण लग्न मॉडेल म्हणून मध्ये पडत नाहीत.
राजस्थानमध्ये मी हाच प्रश्न विचारला. राजस्थानमध्ये सर्वात जास्त बालविवाह हं. होतात. मी प्रत्यक्ष राजस्थानमध्ये फिरलो आणि मी हाच प्रश्न विचारला, तर त्यांचं उत्तर तेच, की तक्रारी येत नाही तर आम्ही काय करणार? मग त्यांनी 12 अनेक अधिकाऱ्यांवरती जबाबदारी ही दिली. पण काय होऊन राहिले? काहीच नाही होऊन राहिलं. आणि म्हणून भारतभर फिरल्यानंतर अनेक राज्यांचा अभ्यास केल्यानंतर माझा समज झालाय, की बालविवाह हा अत्यंत ढिसाळ असा विषय आहे, की त्याच्यामध्ये तक्रारी येत नाही. तक्रारी आल्या तरी कारवाई होत नाही आणि वाईट असं, की बालविवाह थांबवलं समजा पोलिसांनी, तर कोण राखण त्या मुलींना? ते पालक परत 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी लग्न मोडू नये म्हणून गपचूप कुठेतरी जाऊन लग्न करून टाकतात. अशा परिस्थितीत मुलींची काय मानसिकता असते? काय जवळून पाहिलत तुम्ही? मुलींचा काय व्यवहार असतो? म्हणजे त्यांचं एवढ्या कमी वयात लग्न होतंय, तर त्या त्यांचं स्वतःचं काही ओपिनियन म्हणजे मांडता येतं त्यांना? वाईट याच्यामध्ये हे आहे, की त्या मुलीचं आयुष्यच बरबाद होऊन जातं. म्हणजे आता कल्पना कर, की समजा 12 वर्षाची किंवा 13-14 वर्षाची मुलगी, तिने काय जग बघितलेलं असतं. तिचं ते छोटंसं खेडेगाव आहे. त्या हं. खेडेगावाबाहेर ती गेलेली नसते. तालुक्याच्या गावाला पण गेलेली नसते. अचानक ते सासरच्या गावाला ती गेली. काय अनुभव विश्व आहे. ते सासरच्या घरात तिला बाहेर पडता येत नाही. त्या घरामध्ये एकदा ती गेली का का लगेच पुढच्या वर्षी तिला मूल व्हावं लागतं. कारण लवकर तिला मूल झालं नाही, तर हिला मूल होत नाही म्हणून तिला सोडून देऊन दुसरी बायको आणायला कमी नाही करत ते लोकं. त्यामुळं ती त्याला विरोध करू शकत नाही किंवा आपल्या बायकांना चॉईसच नाही. मग 15व्या किंवा 16व्या वर्षी तिचं बाळंतपण होतं. दुसरं लग्न होतं तिचं. म्हणजे सॉरी तिला मूल होतं. हं. मूल झाल्यानंतर मग मुलं वाढवायला सुरुवात. 2 मुलं, 3 मुलं काही जे असतील ते. आणि अशा परिस्थितीमध्ये 7वी-8वी शिक्षण झालेली ती पोरगी, तिला मूल कसं वाढवायचं, त्याला पाजायचं कसं, इथपासून तिला काहीच ज्ञान नसतं. बालपणामध्ये तिचं ब्लडिंग जास्त होतं किंबहुना मूल कुपोषित राहतं. त्याचे जे हं. परिणाम आहेत, कारण शरीराचे अवयव विकसित झालेले नसतात. त्यामुळं तिला शरीर तिचं चांगलं राहत नाही किंवा तिच्या मनावर अनेक मानसिक आजार होतात बालविवाहाने. कारण हा जो एक आघात असतो सगळा एकूणच याचा बालपणाचा किंवा हार्मोन चेंजचा सगळा. तर त्याच्यातून तिचा आणि छोटी आहे म्हणून सगळेच दादागिरी करतात तिच्यावर. सासू-सासरवास करते, नवरा मारतो, नवरा दारुडा असेल तर अजून वाईट. सगळेच जण छोटी आहे म्हटल्यावर खूप कामं सांगतात तिला, हे करतात. आणि त्यामुळे एक मोलकरीण किंवा गडी अशा पद्धतीची तिचा एक मानसिकता असते. आणि म्हणून मग अशी मुलगी ना करिअर करू शकत नाही आणि सगळ्यात वाईट असं की तिचा जर नवरा वारला, तर त्याच्या इतकं वाईट नाही दुसरं. म्हणजे आता मी सध्या एकल महिलांवर काम करतो, विधवा हं. महिला, घटस्फोटित, परित्यक्ता महिलांचं. तर त्या प्रत्येक मुलीची कहाणी हीच आहे, की माझं लवकर लग्न झालं. म्हणजे 15व्या किंवा 14व्या वर्षी त्या पोरींचं लग्न झालेलं आहे. 20व्या वर्षी नवरा वारलेला आहे. मधल्या काळात मुलं झालेली आहेत. ती मुलं तिला 7 किंवा 8 वर्षाची मुलं आहेत. म्हणजे जेव्हा 25 वर्षाच्या मुली आमच्याकडे येतात 25 वर्षाच्या, तर बरोबर त्यांच्या मुलं असतात. म्हणजे 6-7 वर्षाची मुलं. म्हणजे आमच्या शहरातली मुलगी 25व्या वर्षी लग्न पण करत नाही, करिअर करत असते. आणि हिचं मात्र 25व्या वर्षी सगळं संपलेलं असतं. तुला आश्चर्य वाटेल, की हं. औंढ्या नागनाथ नावाचा तालुका आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये. हं. तर 30 वर्षाची एक बाई आणि तिला 6 मुली पाहिल्या मी. मी म्हटलं, "लग्न किती वर्ष झालं?" म्हणे 13व्या वर्षी लग्न झालं. आणि दर 1.5 वर्षात नवऱ्याने तिच्यावर बाळंतपण लागलं, मुलगा होत नाही म्हणून. आणि तो कोविडमध्ये मरून गेला. मला सांगताना अंगावर काटा येतो, की आज ती बाई त्या 6 मुलींना सांभाळते. मी तिला भेटायला त्या जिनिंग मिलमध्ये गेलो होतो. हं. तर ₹200 मजुरीवरती काम करतो. आता इतकं जर भीषण आयुष्य, की नवरा आयुष्यातून निघून जातो, तुम्ही कमी वयामध्ये तुमचं हे झालेलं. म्हणजे तुम्ही शहरातल्या ज्या मुली आहात समजा, तर समजा एक ठिकाणची नोकरी केली, तर दुसऱ्या ठिकाणी नोकरी कराल. इथं नवरा गेल्यानंतर पुढचं आयुष्य काय ठेवायचं? ना ती पुनर्विवाह करू शकत नाही, मुलं आहेत त्याच्यामुळं. तिला मुलं आहेत म्हणून दुसरे मुलं लोक स्वीकारत नाहीत. अनेकदा टाकून दिलं जातं. नवरा दारुडा आहे किंवा हे करून किंवा नवरा मग त्याला ती मुलगी पसंत नाही, तो सोडून देतो, टाकून देतो. ती कोर्टात जाऊ शकत नाही. मग धुणं-भांडं करत पुढचं आयुष्य काढते. तर इतकं ते पुढचं आयुष्य विदारक आहे बालविवाहामध्ये या मुलींचं. आता आपला देश विकसित देश म्हणून ओळखला जातो. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे राजस्थान असेल, आसाम असेल, महाराष्ट्र असेल, या ठिकाणी जाऊन तुम्ही अभ्यास केलात. तर या राज्यांमधला काय डिफरन्स सांगू शकता, की कोणत्या राज्यात म्हणजे काय परिस्थिती आहे, की कुठे जास्त बालविवाह होतात? असं राज्यावाईज काय सांगू शकाल? कुठल्या राज्यात ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे? 5वं जे सर्वेक्षण आहे, ज्याला आपण फॅमिली सर्वेक्षण म्हणतो, हं. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याची स्थिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं प्रमाण 22% आहे, भारताचं प्रमाण 23% आहे, आसामचं प्रमाण 31% आहे, त्यानंतर राजस्थानचं प्रमाण 41% आहे. असं प्रत्येक राज्यांचं आहे. पण त्याच्यामध्ये जी वरची राज्य आहेत, हं. जी याला आपण बिमारू स्टेट म्हणतो, म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, त्याला ही जी वरची राज्य आहेत,
या राज्यांमध्ये ते प्रमाण जास्त आहे. याचं कारण काय, तिथे निरक्षरता जास्त आहे, दारिद्र्य जास्त आहे, त्यामुळं बालविवाह पण जास्त आहे. पण खालची राज्य वेगाने सुधारत आहेत. म्हणजे तामिळनाडू किंवा केरळ किंवा आंध्र किंवा या राज्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण होतं मोठं. तर ते वेगानं कमी होत आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. तर ते असं लिंक करता येतं. म्हणजे इथं त्या त्या राज्यातलं दारिद्र्य, त्या राज्यातली निरक्षरता, त्या राज्यातलं मुलींचं कमी शिक्षण. या 5व्या सर्वेक्षणामध्ये एक टॉपिक त्यांनी असं घेतलंय, की 10 वर्ष 10 वर्ष मुलींचं शिक्षण झाल्याचं प्रमाण किती? म्हणजे समजा 1ली ते 10वी पर्यंत शिकलेल्या मुलींची संख्या किती आहे राज्यामध्ये? तर एक सहज ढोबळमानाने त्यात पाहिलं, महाराष्ट्राचं प्रमाण 50% आहे. तर काही राज्यांचं प्रमाण 31%, 35% म्हणजे 65% मुली या 10वीच्या अगोदर शाळा सोडून बाहेर पडलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या ज्या राज्यांमध्ये मुलींचं शिक्षण कमी, ज्या ज्या राज्यांमध्ये मुलींची गळती जास्त, त्या राज्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त, असं ते सगळं दिसतंय. राजस्थानमध्ये मी जे गेलो, ते यासाठी गेलो की राजस्थान हे सर्वात जास्त बालविवाह होणारं राज्य मानलं जातं. म्हणून मी राजस्थानमध्ये त्यासाठी खास गेलो. तर राजस्थानमध्ये परिस्थिती अशी आहे की आता बदल होतोय खूप चांगला. म्हणजे राजस्थानमध्ये आता झालं की अनेक संघटना उतरल्या आहेत, NGO चांगलं काम करतायत. मुलींचे गट बांधलेले आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने. राजस्थानमध्ये पद्धत अशी होती की बालविवाह जरी झाला, तर त्या मुलीला माहेरीच ठेवायचे आणि मग त्या मुलीचं जेव्हा 18 वर्ष किंवा 15 वर्ष, 16 वर्ष होईल, तेव्हा तिला मग समारंभपूर्वक सासरी नेऊन सोडायची. अशी पद्धत होती राजस्थानमध्ये. तर त्या प्रथेचा फायदा आता असा झालाय, की लहानपणी जरी समजा मुलीचं लग्न झालेलं असेल, तर ती मुलगी शिकलेली आहे आता, ती पोरं शिकलेली नाही. तर ती पोरगी जेव्हा 16 वर्ष झाल्यावर आपला नवरा बघते, तर तिला ते नवरा कुठेतरी गुरं चारणारा आहे, शेतात काम करणारा असं पाहिल्यानंतर ती स्पष्ट म्हणते, "मला नाही याच्याबरोबर नांदायचं." तर लग्न नाकारण्याचं प्रमाण राजस्थानमध्ये वाढतंय आणि इट्स अ गुड साईन, की अतिशय चांगलं चिन्ह आहे. त्याच्यातून पण ते प्रमाण होतंय. पण ग्रामीण भागामध्ये मात्र असं घडतंय, की जरी त्या मुलीला माहेरी ठेवलं, तर मग कधीतरी समारंभाला त्या मुलीला बोलवून घ्यायचं, कधीतरी शेताच्या कामाला तिला बोलवून घ्यायचं, सासरे आजारी आहेत म्हणून तू भेटायला ये म्हणून बोलवून घ्यायचं. मग त्या मुलीचे आणि त्या मुलाचे शारीरिक संबंध येतील असा प्रयत्न करायचा आणि मग ती बाळंतीण झाली, गरोदर राहिली, की मग आता कशाला तू माहेरी थांबते, ये सासरी. अशाही वाईट पद्धती मी काही गावांमध्ये पाहिल्या. पण ओव्हरऑल राजस्थानमध्ये एक स्पिरिट तयार झाल्यासारखं जाणवतंय. म्हणजे विशेषतः नागरी भागामध्ये. खूप ग्रामीण खेड्यामध्ये मी जाऊ शकलो नाही. पण काही जी गावं मी खेड्यातली पाहिली, तर काही महिला सरपंच मला अशा भेटल्या, की एका महिला सरपंचाने गावातली 12 लग्न थांबवली. त्या गावामध्ये हायस्कूल यावं म्हणून प्रयत्न केला. तर ॲक्सेस शिक्षणाचा नाही, हे त्याचं एक महत्त्वाचं कारण मला वाटलं. म्हणजे 8वी पर्यंत शाळा आहे, 7वी पर्यंत शाळा आहे. मग गावात जिथपर्यंत शाळा आहे तिथपर्यंत पालक मुलीला शिकवतात, पण पुढे शिकवत नाहीत, असं एक जाणवलं. बिहारमध्ये पण मला तेच बघायला मिळालं, की बिहारमध्ये सुद्धा प्रत्यक्ष NGO काम करतायत. अनेक ठिकाणी मुलींचे गट बांधलेत. तर मुलींचे गट जिथं बांधलेत, तिथं मग त्या मुलीच बालविवाह थांबवतात. मग त्या नवऱ्याला फोन करून सांगतात, की आमच्या या मुलीशी लग्न करू नका किंवा त्या मुलीच्या घरी जाऊन सांगतात किंवा तक्रारी करतात. तर ज्या ठिकाणी मुलींना NGOचा सपोर्ट आहे, ज्या ठिकाणी शिक्षक काम करतायत, ज्या ठिकाणी समाजामध्ये जागरूक लोक आहेत, त्या ठिकाणी ते होतंय. पण बहुतेक ठिकाणी ते होत नाही. पण दुर्दैवानं दारिद्र्य, शिक्षण आणि समाजाचा पुढाकार हे 3 मिळून बालविवाहाचा प्रश्न आपल्याला हँडल करावा लागतो. तुम्ही या तुमच्या व्हिजिट ज्या केल्यात वेगवेगळ्या राज्यामधून, त्याच्यामधून असा कोणता किस्सा आहे, म्हणजे असा कोणता गंभीर तुम्ही किस्सा आम्हाला सांगू इच्छिता, की जो अतिशय गंभीर होता आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं म्हणजे तो गंभीर गुन्हा ऐकल्यानंतर अजून कायदे कानून स्ट्रिक्ट होऊ शकतात, असा कुठला तुम्ही किस्सा सांगाल आम्हाला? सगळ्यात वाईट मला बिहारमध्ये वाटलं, की बिहारमध्ये अनेकदा म्हणजे मुली विकत घेण्यासारखा प्रकार मला बघायला मिळाला, की एका गावामध्ये गेलो होतो आणि ते म्हणाले, की इथले काही व्यापारी जे आहेत, तर त्या त्या मुलींशी लग्न करतात आणि त्या मुलींना घेऊन म्हणजे मी सासरी घेऊन जातो असं सांगितल्यानंतर त्या मुलींचे फोनच स्विच ऑफ यायला लागले. तर त्या ज्या घरी आमची जिथे मीटिंग होती, तिथे खालीच ते घर होतं. तर त्या कुटुंबानं अनेकदा फोन केले त्या मध्यस्थाला किंवा याला त्याला. तर ती मुलगी आता आउट ऑफ रीच आहे, म्हणजे ती मुलगीच सापडत नाही. तर किती वाईट आहे हे सालं. म्हणजे आपल्या पोटची पोरगी जिचं लग्न करून दिलं, ती पोरगीच आता दिसत नाहीये. किंवा आपल्या चिखलदरामध्ये धारणी नावाचा तालुका आहे, तिथे ते सतरंजी विकणारे लोक येतात आणि ते सतरंजी विकणारे लोक त्या राजस्थानमध्ये लग्न होत नाही त्यांच्या त्या भागामध्ये. तर मग इकडच्या लोकांना पैसे द्यायचे आणि मग तुमच्या मुलीशी लग्न करा आमच्याशी आणि असं करून त्या मुली घेऊन जायचं. तर त्याच्या बाबतीत असंच घडतं. पश्चिम बंगालमध्ये असं आहे, की एखाद्या मुलीशी लग्न केलं तर तिला मुंबईला हनीमूनला घेऊन जाऊन मुंबईला आणायचं आणि वेश्याव्यवसायात विकायचं, असे पण प्रकार मी पाहिले. आणि म्हणून मग हे जे त्याचे तपशील आहेत, हे खूप भीषण आहेत.
आणि म्हणून मुलींचा असा गैरवापर करणं किंवा मुलींना वेश्या म्हणून विकून टाकणं, तर हे फार भयान आहे त्या गोष्टीतलं. आणि म्हणून हे असे प्रसंग पाहिल्यानंतर असं वाटतं की खूप कठोरपणे बालविवाहाला विरोध केला पाहिजे. आता काही मुलींची लग्न आई वडिलांच्या संमतीने जबरदस्तीने केली जातात बालविवाह, आणि काही मुलींना पळवून नेलं जातं. तर याच्यामध्ये किती काय आकडेवारी असू शकते की जी संमतीने लग्न होतात आणि म्हणजे आई वडीलच एखाद्या मुलीला आर्थिक परिस्थितीपोटी लग्न करून आता टाकतात आणि समजा काही मुलींना जबरदस्तीने म्हणजे नेलं आता आपण जातं. असं म्हणतोय की 22% लग्न ही बालविवाह आहेत. हम्म, तर ही बळजबरीचीच लग्न आहेत सगळी, बरोबर आहे. बरोबर. आणि 18 वर्षाच्या पुढच्या मुलींची जी लग्न होतात ती तरी कुठं सेल्फ चॉईसने होतात मुलींची. म्हणजे हम्म, आगरकर असं म्हटले होते की ज्या मुली स्वतःहून आपला नवरा निवडत नाहीत, ती सगळी लग्न बालविवाह ठरवली पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे जे लग्नाच्या बैठका होतात, म्हणजे आई वडिलांच्या चॉईसने जे जे लग्न होईल ते बालविवाह, असं आगरकरांनी व्याख्या केली. तर तो जर नियम लावला तर आपल्याकडची 90% लग्न जी पळून जाऊन लग्न केलेली मुलींनी, हम्म. ती सगळी लग्न बालविवाहच म्हणावी लागतील ना अशा. काय वाटतं याच्या बाबतीत, आता जे जबरदस्तीने लग्न होतात म्हणजे 18 वर्षापेक्षाही कमी वयाच्या मुलींचे लग्न होतात, कायदे कानून तर आहेतच, पण अजून असं काय स्ट्रिक्ट कायदा केला पाहिजे की हे लग्न थांबतील आणि मुलींची जी हेळसांड होते ती कुठेतरी थांबली जाईल? मला पहिला भाग असा वाटतो की लग्नाचा कायदा व्हायला पाहिजे. लग्नाला परवानगी मागण्याचा कायदा आपल्या देशात व्हायला पाहिजे. म्हणजे समजा हम्म, मला एखादं किराणा दुकान टाकायचं तरी मला परवानगी लागते. मला समजा मी गाडी चालवायची तर मला लायसन लागतं. बरोबर. पण मला लग्न करायचंय तर मला कोणाचीच परवानगी घ्यावी लागत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायतला तुम्ही लग्नाची परवानगी मागण्याचा कायदा कायदा केला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही शहरात राहता तर तुमच्या वॉर्ड ऑफिसरकडे तुम्ही तुमच्या मुलाचे आणि मुलीचे दाखले दिले पाहिजे, जन्म दाखले. त्यांनी चेक करून तुम्हाला परमिशन दिली पाहिजे की यांना विवाह करण्यास परवानगी देण्यात येते. ज्यांना आंतरराज्यीय लग्न करायचं त्यांना ऑनलाईन परवाना देता येईल आपल्याला, तो काही मुद्दा नाही. पण त्याच्यामुळे काय होईल की लग्न होण्याच्या आधीच तुमचे वय चेक होतील, हो की नाही? बरोबर. आणि ते सर्टिफिकेट पुढे सगळीकडे मागितलं गेलं पाहिजे, मुलाच्या तुमच्या ऍडमिशनला, याला त्याला. म्हणजे मग लोकांच्या लक्षात येईल की आपल्याला परवानगी काढावी लागणार, आणि परवानगी काढावी लागणार म्हटल्यावर बालविवाह करता येणार नाही. अशा त्या खुट्ट्या एकमेकामध्ये अडकाव्या लागणार आहेत आपल्याला. किंवा समजा रेशनमध्ये तुम्हाला नाव टाकायचंय, समजा सून इकडे आली तर त्यासाठी सुद्धा ते पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जबाबदार धरण्याची गरज आहे. रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की गावच्या सरपंचाचं सरपंच पद रद्द करा जर ज्या गावात बालविवाह वगैरे. तेव्हा खूप टीका झाली त्यांच्यावर सरपंच संघटनेकडून. पण आम्ही त्याचं समर्थन केलं की त्या ताई बोलले ते बरोबर, की या बालविवाहाच्या संदर्भामध्ये कुणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे ना तुम्ही. गावातल्या यंत्रणा ज्या आहेत, पोलीस पाटलाला तुम्ही आज मानधन देत आहे, आणि पोलीस पाटील गावात असताना जर अवैध दारू विकली जाते, पोलीस पाटील गावात असताना जर बालविवाह होतो, तर तुम्ही त्या गावचं पोलीस स्टेशन आहात ना, पोलीस प्रमुख, पोलीस अधिकारी म्हणून. आणि म्हणून ज्या गावात बालविवाह सापडेल त्या गावच्या पोलीस प्रमुख, पोलीस पाटलाचं पोलीस पाटील पद रद्द करा. त्याला पुढे तुम्ही एक्सटेन्शन देऊ नका. त्या वॉर्डाचा जो नगरसेवक आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी जबाबदार धरलं पाहिजे की नाही यांना. यांना जर तुम्ही तिथले पालक म्हणता यांच्यावर जबाबदारी नक्की केली पाहिजे. कारण ग्रामीण भागातून जर तक्रारीच येत नाहीये तर मग काय करायला पाहिजे सरकारने. आणि म्हणून यांच्यावरती जबाबदारी नक्की केली पाहिजे. आणि तिसरा सकारात्मक उपाय हा की मुलींच्या शिक्षणाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. की आज जर 50% मुली महाराष्ट्रामधल्या जर 10वीच्या आत गळती होत असतील तर त्या गळती का मुली होतात? तुम्ही लिहायला वाचायला पोरांना धड येत नाही, याची जबाबदारी शिक्षण व्यवस्था घेणार की नाही? किंवा जे पालक मुलींना शाळेत पाठवत नाही त्यांच्यावर काहीतरी बंधनं लावून मुलींना शाळेत पाठवा. आणि ऍक्सेस वाढवलं पाहिजे ना. 12वी पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात शाळा झाली पाहिजे. राजस्थान सरकार ते आता करते की प्रत्येक गावात 12वी पर्यंत शाळा झाली पाहिजे. म्हणजे मग मुली 12वी पर्यंत शिकतील. आणि नुसतं 12वी प्रश्न सुटणार नाही, तिथे व्होकेशनल एज्युकेशन पाहिजे. मुलींसाठी ITI आहे, मुलींसाठी वेगवेगळे कोर्सेस आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, किंवा मुलींना जे जे करावं असं वाटतं त्याचे सगळे व्होकेशनल कोर्सेस जर ग्रामीण भागामध्ये तयार झाले तर मुली शिकत राहतील, आणि शिकत राहतील तर पालक लग्न करणार नाही. नुसतं 7वी पर्यंत शाळा आहे गावात आणि पुरेल म्हणायचं 18 वर्षापर्यंत बैस घरात, लग्न नाही होणार. कसं काय ऐकेल ती पोरगी? आणि पालक आहे कसं काय ऐकतील? आणि म्हणून असं सकारात्मक आणि कायदा कडक करणं, असं दोन्ही पातळीवरती करावं. ज्या सगळ्या विषयामध्ये आई वडिलांना आपण दोषी ठरवू शकतो, म्हणजे जसं की आई वडीलच मुलीचं लग्न लावून देतात आर्थिक परिस्थितीमुळे, तर त्यांच्यावर असं म्हणजे कायदा कानून केलं पाहिजे का की या वयानंतरच आई वडिलांनी? हो, पण ते असूनही त्याच्या तक्रारी होत नाहीयेत. पोलीस बोलतात की आमच्याकडे त्या प्रकारच्या तक्रारी येतच नाही ना. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल माया नाही असं मी नेहमी म्हणतो. म्हणजे जे पालक आई वडिलांना मुलीचे लग्न करतात ना ते पुष्कळ
करुणपणे आमची परिस्थिती वगैरे मी म्हणतो, तर मला हं. त्यांची नाही दया येत. ही अत्यंत वाईट आहे. म्हणजे त्या पोरीला तुम्ही ज्याच्यात ढकलताय, ते किती भयानक आहे ना, बरोबर आहे की नाही असं. बरोबर. तर ते ठीक आहे, परंपरा किंवा त्या परंपरेची बळी वगैरे म्हणून त्यांचं उदात्तीकरण आपण करू, पण चुकीचंच आहे. पालकांना सुद्धा याच्याबाबत जबाबदार धरण्याची गरज आहे आणि कठोरपणे सुनावण्याची गरज आहे. विशेषतः ज्या गावातल्या ज्या यंत्रणा आहेत, यांनी हं. सातत्याने बोललं पाहिजे ना. समजा ग्रामसभा आहेत किंवा या आहेत, या सगळ्या बाबतीत ते झालं पाहिजे ना. म्हणजे आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्नेहालय नावाची संस्था आहे, चाइल्ड लाईन. हं. त्यांनी उडान नावाचा प्रकल्प सुरू केला आणि ते आता या 15 ऑगस्टला नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये शपथ घेण्याचा कार्यक्रम ठेवतात, की आमच्या गावात आम्ही बालविवाह होऊ देणार नाही. त्यांनी आता सायकल फेरी काढली, प्रबोधन केलं, तर जिल्हा परिषदेच्या मदतीने ते करतायत. तर असे जे प्रकल्प आहेत, ते महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये झाले पाहिजेत. सुदैवाने अनेक संघटना, संस्था चांगलं काम करतायत. माझ्या या पुस्तकामध्ये हं. मी त्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, संस्था आहेत, हं. त्यांचा परिचय पण दिलाय, की जे त्याच्यात चांगलं काम करतायत. तर होतं आहे, पण ते जागरूकता त्या प्रमाणात नाही. तर ती जबाबदारी शिक्षण विभागाची. शिक्षण विभागानं जास्त याची जबाबदारी घेऊन प्रबोधन करायची गरज आहे. शाळेच्या गॅदरिंगमध्ये कार्यक्रम बसवणं, गावामध्ये पथनाट्य करणं किंवा शाळेमधल्या गैरहजर मुलींच्या बाबत सारखं प्रबोधन करून 100% मुलींची उपस्थिती ठेवणं, मुलींमध्ये नेतृत्व गुण विकसित करणं, तर ही शाळांची जबाबदारी आहे. तर हे शाळांचं शिक्षण विभागाचं फार मोठं अपयश आहे असं मला वाटतं. म्हणजे शिक्षण सुधारलं तर कुठेतरी आज मुलींची जी नक्कीच. हेळसांड होते ती थांबेल. नक्कीच. आणि सर पूर्वी जी परिस्थिती होती ती ह्याच्यापेक्षाही भयानक होती. जी आत्ता आहे त्याच्यापेक्षाही भयानक होती. तर ती भयानक परिस्थिती आता कितपत सुधारली आहे? अ, काही बाबतीत चांगलं घडतंय. म्हणजे समजा 2005 साली या देशातल्या बालविवाहाचं प्रमाण 47% होतं. हं. 2015 साली ते प्रमाण जवळ-जवळ 27% झालं, म्हणजे 20% कमी झालं. हं. आणि आता 2025 साली ते 23% आहे, म्हणजे ते हं. अजून 4% कमी झालं. तर असा वेग राहिला, तर भारतातला बालविवाह नक्की कमी होतील. पण त्यासाठी तुम्हाला उत्तर भारतातली जी राज्य आहेत, बिमार हं, हं. राज्य आणि महाराष्ट्रातले जे गरीब जिल्हे आहेत, तिथं तुम्हाला लक्ष घालून तिथलं शिक्षण सुधारणं, तिथली आर्थिक परिस्थिती सुधारणं आणि सातत्याने प्रबोधनाचे कार्यक्रम राबवावे लागतील. सरकारकडनं काय अपेक्षा आहे? म्हणजे शिक्षण हा तर मुद्दा आहेच महत्त्वाचा. पण काही पेरेंट्स लोकांना म्हणजे आई-वडिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न करावी लागतायत. तर समाज प्रबोधन करताना आता अनेक संस्था आहेत, एन-जी-ओ आहेत, ते काम करतायतच. सरकारकडनं काय अपेक्षा आहे, की सरकारने सरकारने हा प्राधान्याचा विषय बनवण्याची गरज आहे. म्हणजे आता लाडकी बहीणसारखी योजना तुम्ही आणली आणि हं. महिलांसाठी काहीतरी केल्याचं खोटं समाधान तुम्ही महिलांना दिलं. बिहार सरकारनं याच पैशामध्ये मुलींना सायकल वाटप केलं. बरोबर. म्हणजे जी मुलगी 8वी पास होईल, तिला प्रत्येकीला सायकल द्यायचं सुरुवात केली. किंवा तेलंगणासारखे काही राज्य आहेत, त्यांनी 10वी पास झालेल्या मुलीला इतके पैसे मिळतील, 12वी पास झालेल्या मुलीला इतके पैसे मिळतील. काही राज्यांनी लॅपटॉप दिले मुलींना 12वी पास झाल्यानंतर. तर अशा काही गोष्टी करा ना तुम्ही, की ज्याच्यामधून मुलींना शिक्षणामध्ये मजा वाटेल. बरोबर आहे की नाही? किंवा बरोबर. तेलंगणा सरकारने असं केलंय, की जो पालक 18 वर्षाच्या पुढे मुलीचं लग्न करेल, त्याला ₹1,16,000 ते देतात. तर अशा काही योजना आणा ना तुम्ही. लाडकी बहीणसारख्या योजनांपेक्षा या योजना जास्त गरजेच्या आहेत ना. तुम्ही सायकल वाटप. किती सुंदर योजना आहे. मुलीला किती छान वाटत असेल. मी 8वी पास झाली, की मला सायकल मिळाली. ती ते सायकल घेऊन 10वी पर्यंत शाळेत जाते. त्यांनी इतक्या सायकली वाटल्या, की आफ्रिका देशाने त्यांचा आदर्श घेतला. बरोबर. मग आता सायकलसारखी ₹1000 वस्तू त्यांनी पण कुटुंबालाच दिलं ना. तुम्ही 1,500 इकडे त्यांनी ₹1000 मुलीला दिले. पण त्याच्यातून काहीतरी घडलं ना शिक्षणाला. तर अशा मुलींच्या शिक्षणाला गती देतील. अशा मध्यंतरी एका मुलीनं एसटी पासला पैसे नाही म्हणून आत्महत्या केली, लातूरमधल्या एका मुलीने. हं. लाज वाटली पाहिजे आपल्याला व्यवस्था म्हणून, की एका मुलीला पासला पैसे नाही म्हणून ती आत्महत्या करते. मग त्या मुलीवर ही का वेळ आली? आणि म्हणून आपण समाज म्हणून, शासन म्हणून जर अशी व्यवस्था निर्माण केली, की मुली चांगल्या शिकू शकतील. वसतिगृहांची सोय. समजा आज अनेक मुलींना मुंबईत शिकायला यायचं, पण मुंबईत राहायची सोय नाहीये. तुम्ही मुलींची वसतिगृह वाढवली, हे वाढवली, तर होईल ना ते. ऊसतोडी कामगारांच्या मुली आहेत समजा, त्यांच्यासाठी जर चांगले वसतिगृह बांधले, कशाला नेतील पालक त्यांना ऊस तोडायला? हो की नाही? हो, बरोबर. आणि सर महाराष्ट्रात आता महाराष्ट्रात कोणता असा विभाग आहे म्हणजे विभाग आहे ज्याच्यामध्ये ह्याचा बालविवाह सगळ्यात जास्त होतात? आता महाराष्ट्रात 17 जिल्हे असे आहेत. म्हणजे भारतातल्या हं. 70 जिल्ह्यांपैकी 17 जिल्हे असे आहेत महाराष्ट्रातले, की ते सर्वात जास्त बालविवाह होतात. 70 जिल्ह्यांपैकी 17 जिल्हे आणि त्यात मराठवाड्यातले सगळे जिल्हे आहेत. त्यामुळे मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. बालविवाह या समस्येवरती सरांनी आपल्याला आज खूप चांगलं मार्गदर्शन केले. त्यांना आलेले अनुभव आपल्यासोबत शेअर केलेत. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.